गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत. आजचा एक नवीन विषय घेऊन मी आज बोलणार आहे. तर विषय हा आहे की पैशाचं नियोजन कसं करावं. आता आपण प्रत्येकजण काही ना काही रक्कम कमवत असतो. महिन्याला आपली सॅलरी येत असते. तर त्या सॅलरीमध्ये आपण ठरवत असतो की 10,000 सॅलरी असेल तर किती आपला खर्च करायचे, त्याच्यामध्ये किती आपण सेविंग करायचे, किती आपला खर्च आहे आणि किती आपण त्याच्यामध्ये गुंतवायचे याचं नियोजन नसतं. पण प्रत्येक वेळी ठरवताना आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठरवतो. पण ज्यावेळी पगार आपल्या हातामध्ये येतो त्यावेळी मात्र आपलं सुचायचं बंद होतं. कारण आपण ते फक्त डोक्यात ठेवलेलं असतं. मग ते आल्यानंतर आपण काय करतो की पहिल्यांदा जे जे कामं करायचे ते करतो आणि शेवटी जे राहील सगळं भागून खर्च मग ते आपण सेविंगसाठी करतो. तसं नाही करायला पाहिजे. सुरुवातीला आपण सेविंगसाठी रक्कम बाजूला काढायला पाहिजे आणि तिथून पुढं जी काही रक्कम राहील, समजा 10,000 तुम्हाला पगार असेल त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सेविंग 5,000 करणार असेल तर ते 5,000 बाजूला सोडून 5,000मध्ये तुम्ही जे ठरवलेलं आहे किंवा तुमचं जे कर्ज आहे ते तुम्ही कर्ज किंवा काही रक्कम असेल ती तुम्ही देऊ शकतात. तसं नियोजन केलं तरच आपल्याला पैसा राहतो आपल्यापाशी. नाहीतर काय होतं की पैशाच्या वाट्याने जातो आणि आपण कायम रिकामच राहतो. नाही आपण गुंतवणूक करतो, नाही आपण आपले जे रोजचे कामं आहेत ती व्यवस्थितपणे करू शकतो, नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ह्याचा विचार करा की सॅलरी येते ना, तुमची मेहनत आहे ती महिन्याची, तुम्ही काम करता, त्याचा प्रत्येक रुपया योग्य कारणासाठीच खर्च झाला पाहिजे याचा तुम्ही नक्की विचार करा आणि तुमची सॅलरी योग्य ठिकाणी तुम्ही गुंतवा, जेणेकरून तुमच्या कष्टाचं जे तुम्ही कष्ट केलं आहे ते वाया जाणार नाही. थँक्यू.